पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत पीक कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना कायम स्वरूपी कर्जमुक्त करण्यासाठी बँकिंग यंत्रणा सक्षम करण्याचंही नियोजन आहे. जून ते ऑक्टोबर 2025 दरम्यान शेतकऱ्यांना 15,492 कोटी रुपये आधीच वितरित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी यंदाही भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना दरमहा मिळणारी रक्कम सुरूच राहणार आहे. राज्यात आधीच 27 लाख लखपती दिदी झाल्या असून 2026-27 मध्ये आणखी 25 लाख महिलांना लखपती करण्याचं उद्दिष्ट आहे. अंगणवाडी सेविकांना आर्थिक नियोजनाचे प्रशिक्षण दिले जाणार असून लाभार्थी महिलांना गुंतवणुकीचे मार्गदर्शनही केले जाणार आहे. एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणही आणलं जाणार आहे. महात्मा फुले जनारोग्य योजनेअंतर्गत आता 1,356 वरून 2,399 प्रकारचे उपचार मिळणार आहेत. सहभागी रुग्णालयांची संख्या 1,792 वरून 4,537 पर्यंत वाढणार आहे. किडनी, यकृत यांसारख्या 9 प्रकारच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी आता 22 लाख रुपयांपर्यंत खर्च राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या निधीतून केला जाणार आहे. ग्रामीण भागात कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकार यांचे निदान करण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने 4,500 कोटींची प्रगती योजनाही राबवण्यात येणार आहे. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी महाविस्तार AI, वसुधा व्हॉइस टेलिफोनी, पुश टेलिफोनी यांसारखे उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत. 4 कृषी विद्यापीठांमध्ये AI इनोव्हेशन केंद्रे स्थापन होणार असून यामुळे उत्पादन खर्चात 25% घट होण्याचा अंदाज आहे. जानेवारी 2026 पर्यंत 1,31,00,000 फार्मर्स ID तयार झाले असून आता त्यात आदिवासी वनपट्टेधारक शेतकऱ्यांचाही समावेश केला जाणार आहे. शेतीमालाला जागतिक बाजारपेठेत हमी मिळवून देण्यासाठी 10 ते 15 पिकांची एकात्मिक मूल्य साखळी निर्माण केली जाणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरूच राहणार असून यंदा सुमारे 20,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत 16,000 मेगावॅट ऊर्जा क्षमता स्थापित करून 100% कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्याचं उद्दिष्ट आहे. 0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप सोलर योजनेअंतर्गत 5 लाख लाभार्थ्यांना 635 कोटींचं अनुदान दिलं जाणार आहे. जुने वाहन भंगारात दिल्यास नव्या वाहनावर 15% कर सूट मिळणार आहे. 2047 पर्यंत ग्रामीण भागात दरडोई 55 लिटर आणि शहरी भागात 135 लिटर स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प 94,968 कोटी, दमनगंगा वैतरणा गोदावरी प्रकल्प 13,497 कोटी, नारपार गिरणा प्रकल्प 7,465 कोटी यांसारखे मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. कोल्हापूर, सांगली पूर निवारणासाठी जागतिक बँकेच्या मदतीने 2,240 कोटींचा प्रकल्प राबवला जाणार असून शहरांमधील सांडपाण्यावर 100% प्रक्रिया करण्याचंही नियोजन आहे. वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया संपूर्ण भुयारी मेट्रो 11 साठी 23,487 कोटी, मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो 8 साठी 22,862 कोटी आणि तळोजा ते खांदेश्वर मेट्रो 2 साठी 5,575 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील मेट्रो जाळे 1200 किलोमीटरवर नेण्याचे आणि 6,000 किलोमीटरहून अधिक द्रुतगती मार्ग तयार करण्याचं उद्दिष्ट आहे. 1,000हून अधिक लोकसंख्येची गावे कॉन्क्रीट रस्त्यांनी जोडण्यात येणार असून यासाठी आशियाई बँकेच्या मदतीने 4,500 कोटींचा कार्यक्रम राबवला जाणार आहे. महायुती सरकारने आतापर्यंत 1,20,000 पदभरती केली असून आता आणखी 75,000 पदभरती केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग केंद्रे स्थापन होणार असून यातून 50 लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. गडचिरोली स्टील हबमध्ये 2.61 लाख कोटींची गुंतवणूक होऊन 70,895 रोजगार निर्माण होणार आहेत. रत्ने आणि आभूषणे धोरणातून 1 लाख कोटींची गुंतवणूक आणि 5 लाख
रोजगार निर्मितीचेही उद्दिष्ट ठेवण्यात आले. युनेस्कोच्या यादीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांच्या जतनासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. वासोटा किल्ल्यावर रोपवे प्रकल्प, आग्रा आणि पानिपत येथील मराठा स्मारकांसाठी सहाय्य दिले जाणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे जन्मगाव कडगुन येथे भव्य स्मारक, सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव येथे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारलं जाणार आहे. संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित होणार असून 2026-27 हे वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे. नवी मुंबईत 6 देशांची विद्यापीठं असलेले एज्युसिटी याच वर्षी सुरू होणार असून याच धर्तीवर 8 ते 10 शैक्षणिक शहरे विकसित केली जाणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री विज्ञान वारी योजनेअंतर्गत इस्रो आणि अमेरिकेतील नासाला भेटी देण्याची संधी दिली जाणार आहे. परदेशी नोकऱ्यांसाठी भाषा, कौशल्य प्रशिक्षण आणि आर्थिक मार्गदर्शनासाठी महिमा संस्था स्थापन होणार आहे. पुढील 5 वर्षात 1.25 लाख उद्योजक घडवण्याचं आणि 50,000 स्टार्टअप्सना बळ देण्याचंही उद्दिष्ट आहे.